नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती सराव पेपर आणि शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उत्तर बघूया. तर चला सुरू करूया. प्रश्न नंबर 1. पहिला प्रश्न आहे आपला लिहिलेला, नामाबद्दल योजिलेल्या त्याच अर्थाचा विकारी शब्द म्हणजे काय? नामाबद्दल योजिलेल्या त्याच अर्थाचा विकारी शब्द म्हणजे काय? पर्याय आहे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. आपला आन्सर आहे 2, सर्वनाम. प्रश्न नंबर 2. सुंदर स्त्रीचे रूप तेजस्वी मोत्यामुळे अधिकच खुलते. सुंदर स्त्रीचे रूप तेजस्वी मोत्यामुळे अधिकच खुलते या वाक्यातील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप झालेले आहे? पर्याय बघा, स्त्रीचे, मोत्यामुळे, अधिकच आणि खुलते. आपला आन्सर आहे 2, मोत्यामुळे. कारण मूळ शब्द आहे मोती आणि मोतीचे सामान्य रूप मोत्या. प्रश्न नंबर 3. नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा किंवा दाखविण्याचा जो धर्म असतो त्यास काय म्हणतात? पर्याय संख्या विशेषण, नंबर 2 आख्यातार्थ, नंबर 3 एकवचन, नंबर 4 वचन. संख्या सुचविण्याचा धर्म. आपला आन्सर आहे 4, वचन. समोरचा प्रश्न, जगी सर्व सुखी असा कोण आहे या वाक्याचा काळ ओळखा. पर्याय आहे वर्तमान काळ, दुसरा आहे भूतकाळ, तिसरा आहे भविष्यकाळ, चौथा आहे अपूर्ण वर्तमान काळ. आपलं योग्य आन्सर आहे नंबर 1, वर्तमान काळ. प्रश्न नंबर 5. ज्या अक्षरावर अनुसार योग्य रीतीने दिलेला आहे तो शब्द अचूक ओळखा म्हणजे बरोबर ओळखा. चारही पर्यायामध्ये पितांबर हा शब्द लिहिलेला आहे. काही ठिकाणी पची वेलांटी दीर्घ आहे, रस्व आहे आणि बिंदूचा फरक आहे. आपलं योग्य आन्सर आहे नंबर 3, पितांबर. समोरचा प्रश्न बघूया. तुला नोकरी मिळाली हे चांगले झाले. तुला नोकरी मिळाली हे चांगले झाले. प्रधान वाक्य ओळखा. पर्याय बघा, नंबर 1 वर आहे हे चांगले झाले, नंबर 2 नोकरी मिळाली, नंबर 3 तुला नोकरी मिळाली, नंबर 4 झाले. आपलं योग्य आन्सर आहे नंबर 1, हे चांगले झाले, कारण हे मिश्र वाक्य आहे. यातलं पहिलं वाक्य गौण आहे, दुसरं वाक्य प्रधान आहे. समोरचा प्रश्न, सावडाचा रंग तुझा पावसाडी नभापरी या वाक्याचा अलंकार ओळखा. अनुप्रास अलंकार, उत्प्रेक्षा, रूपक, उपमा. ज्या वाक्यात सम, समान, सारखा, परी, परीस येते ते सगळे वाक्य अलंकार येतात उपमा अलंकार. आपलं योग्य आन्सर आहे 4, उपमा अलंकार. समोरचा प्रश्न, तस्मात हा कोणत्या प्रकारचा उभयान्वी अव्यय आहे? तस्मात हा कोणत्या प्रकारचा उभयान्वी अव्यय आहे? समुच्चयबोधक, विकल्पबोधक, न्यूनताबोधक, परिणामबोधक. आपलं योग्य आन्सर आहे 4, परिणामबोधक. प्रश्न नंबर 9. राकट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? राकट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय बघा, नाजूक, नंबर 2 रणभीरू, नंबर 3 सूर, नंबर 4 सशक्त. आपलं योग्य आन्सर आहे 1, नाजूक. प्रश्न नंबर 10. देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल या पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा. दृष्टांत अलंकार, रूपक अलंकार, अन्योक्ती अलंकार, अपनहोती अलंकार. या वरच्या वाक्यामध्ये दोन्ही गोष्टी एकरूप सांगितलेल्या आहे, म्हणून आपला आन्सर आहे योग्य नंबर 2, रूपक अलंकार. प्रश्न नंबर 11. साखरभात या शब्दाचा समास ओळखा. साखरभात या शब्दाचा समास ओळखा. नंबर 1 अविभाव समास, नंबर 2 तत्पुरुष, नंबर 3 मध्यम पदलोपी, नंबर 4 समाहार. आपलं योग्य आन्सर आहे 3, मध्यम पदलोपी समास. साखरयुक्त भात किंवा साखर घालून केलेला भात असा या साखरभात या शब्दाचा विग्रह होतो. समोरचा प्रश्न, कोणत्याही समासातील पहिले पद संख्या विशेषण असून सर्व शब्द मिळून एक गट असतो. पर्याय बघा, तत्पुरुष समास, कर्मधारय, द्वंद्व आणि द्विगु. आपला आन्सर आहे 4, द्विगु तत्पुरुष समास. पंचवटी, पंचपाडे असे शब्द द्विगु समासामध्ये येतात. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. विधिलिखित, विधिलिखित चारही पर्यायामध्ये विधिलिखित आहे. वेलांटी रस्व दीर्घ आहे. विधिलिखितमध्ये
सर्व वेलांटी रस्व रस्व येतात. म्हणून आपला आन्सर 1 विधिलिखित नंबर 1. प्रश्न नंबर समोरचा बघूया. कर्तृभाव संकर प्रयोगाचे उदाहरण ओळखा. कर्तृभाव संकर प्रयोगाचे उदाहरण ओळखा. पहिलं वाक्य आहे तू घरी जायचे होते. दुसरं आहे त्याने घरी जायचे होते. नंबर 3 तू घरी जायचे होतेस. तू घरी जायचे होतेत. आपला आन्सर आहे 3 तू घरी जायचे होतेस. जेव्हा करता तू असतो तर क्रियापदाला स हा प्रत्यय लागते. म्हणून योग्य आन्सर आहे आपलं 3 तू घरी जायचे होतेस. समोरचा प्रश्न. शंकर काशीनाथ गर्गे यांचे टोपण नाव काय? शंकर काशीनाथ गर्गे यांचे टोपण नाव काय? पर्याय बघा. नंबर 1 अज्ञातवासी. नंबर 2 सत्यहृदय. नंबर 3 दिवाकर. नंबर 4 अनिल. शंकर काशीनाथ गर्गे यांचं योग्य आन्सर आहे नंबर 3 दिवाकर. शंकर काशीनाथ गर्गे यांना नाट्य छटाकार म्हणून सुद्धा ओळखलं जातं. समोरचा प्रश्न. विशेषण, सामान्य नाम, क्रियापद, सहाय्यक क्रियापद असा क्रम असलेले वाक्य निवडा. नंबर 1 भाषा मराठी गुदमरते आहे. दुसरा आहे मराठी भाषा गुदमरते आहे. नंबर 3 गुदमरते आहे मराठी भाषा. आणि नंबर 4 यापैकी नाही. पहिला शब्द विशेषण लागेल. दुसरा शब्द सामान्य नाम लागेल. तिसरा शब्द सहाय्यक क्रियापद. आन्सर नंबर आहे 2 मराठी भाषा गुदमरते आहे. मराठी हा शब्द आहे विशेषण कारण तो भाषेबद्दल माहिती येत आहे. मराठी शब्द बनला इथे विशेषण. भाषा शब्द बनला आहे सामान्य नाम. आणि गुदमरते आहे सहाय्यकारी संयुक्त क्रियापद म्हणजे धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद. आन्सर नंबर 2. अर्धाला पेरू हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? अर्धाला पेरू हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? पर्याय बघा. नंबर 1 वर आहे पूर्ण संख्या विशेषण. नंबर 2 अपूर्ण संख्या विशेषण. नंबर 3 साकल्यवाचक. आणि नंबर 4 पृथकत्ववाचक संख्या विशेषण. आपलं योग्य आन्सर आहे 4 पृथकवाचक संख्या विशेषण. कारण अर्धाला पेरू हा शब्द असा लिहिला तो अर्धा अर्धा पेरू. जेव्हा दोन्ही गटामध्ये संख्या समान असते तेव्हा ते शब्द येतात पृथकवाचक संख्या विशेषण. तर अर्धाला पेरू याचं योग्य आन्सर आहे 4 पृथकत्ववाचक संख्या विशेषण. समोरचा प्रश्न. भावे प्रयोगात क्रियापदाचे रूप नेहमी कसे असते? भावे प्रयोगात क्रियापदाचे रूप नेहमी कसे असते? वर्तमानकाळी असते. कर्त्याचे लिंगवचन पुरुषाप्रमाणे असते. तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एक वचनी असते. आणि नंबर 4 भविष्यकाळी असते. आपलं योग्य आन्सर आहे 3 तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एक वचनी असते. आन्सर आहे 3. समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न नंबर 19. किल्ली, काका, कांबळे, शिंपी, अमसोल हे शब्द कोणत्या भाषेतील आहे? अरबी, कानडी, फारसी, पोर्तुगीज. आपला आन्सर आहे 2 कानडी किंवा कन्नड. प्रश्न नंबर 20. सहज सख्या एकदाच येई सांजवेडी या काव्यातील रस ओळखा. शांतरस, वीररस, शृंगाररस, करुण रस. आपला आन्सर आहे 3 शृंगाररस. कोणत्याही शब्दातील रिकामी जागा अक्षर दीर्घ असते? पहिले, शेवटचे, दुसरे आणि तिसरे. सहसा शेवटले अक्षर हे जास्तीत जास्त शब्दामध्ये दीर्घ असते. म्हणून आन्सर नंबर 2 शेवटले. प्रश्न नंबर 22. अवतरणापूर्वी किंवा अवतरणातील मजकूर सुरू होण्यापूर्वी कोणते विरामचिन्ह देतात? स्वल्पविराम, अर्धविराम, प्रश्नचिन्ह, संयोगचिन्ह. आपला आन्सर आहे 1 स्वल्पविराम. प्रश्न नंबर 22. म स ज स त त ग. म स ज स त त ग हे गण कोणत्या वृत्ताचे आहे? हे गण कोणत्या वृत्ताचे आहे? मंदारमाला, शिखरिणी, शार्दूल विक्रीडित, भुजंग प्रयात. आपला आन्सर आहे 3 शार्दूल विक्रीडित. म स ज स त त ग शार्दूल विक्रीडित. कोणत्याही सामासिक शब्दाचे कमीत कमी शब्दात केलेले स्पष्टीकरण म्हणजे काय? कोणत्याही सामासिक शब्दाचे कमीत कमी शब्दात केलेले स्पष्टीकरण म्हणजे काय? समास, विग्रह, व्यंजन, जोडशब्द. आपला आन्सर आहे 2
विग्रह. प्रश्न नंबर 24. यावत जीव या शब्दाचा समास ओळखा. यावत जीव या शब्दाचा समास ओळखा. कर्मधारय, द्वंद्व, अविभाव, तत्पुरुष. योग्य आन्सर आहे नंबर 3, अविभाव समास. जीव असेपर्यंत असा या शब्दाचा विग्रह होते. प्रश्न नंबर 25. खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा. म्हणजे जो शब्द एकवचनी आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. लाटा, झरा, धारा आणि गारा. आन्सर नंबर 2, झरा. कारण लाटा हे अनेकवचन आहे. लाटचं अनेकवचन लाटा होते. धारा हा पण शब्द अनेकवचनी आहे. धारचं अनेकवचन धारा होते. गार आणि अनेकवचन गारचं गारा होते. म्हणजे या 4 पर्यायामध्ये आन्सर 2, कारण झरा हा एकवचनी शब्द आहे आणि झराचं अनेकवचन होते झरे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.